हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग स्टडी करणार आहोत. टोटल 12 प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आहेत. यापैकी 6 प्रिन्सिपल्स हे आपले याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत. नेक्स्ट 6 प्रिन्सिपल्स दॅट इज फर्निचर रिक्वायरमेंट, सर्क्युलेशन, लाइटिंग, इलिगन्स, इकॉनॉमी, सॅनिटेशन हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे फर्निचर रिक्वायरमेंट. फर्निचर रिक्वायरमेंट हा प्रिन्सिपल म्हणजे बेसिक एखादं स्ट्रक्चर, एखादं रेसिडेन्शियल बिल्डिंग आपण प्लॅन करते वेळेस, रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणजे जनरली त्याच्यामध्ये आपण हॉल, किचन, डायनिंग, स्टडी रूम, स्टोर रूम अशा टाईपच्या रूम्स आपण त्याच्यामध्ये प्लॅन करणार. त्या रूम्स प्लॅन करताना कुठल्या टाईपचं फर्निचर हे नेसेसरी आहे त्यानुसार आपण काय करणार, त्या रूमची साईज डिसाईड करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॉलमध्ये जर आपल्याला सोफा, अदर फर्निचर्स, टेबल्स, टीपॉय असं ठेवायचं असेल त्यानुसार मग रूमची साईज किती असायला पाहिजे. बेडरूममध्ये बेड, कबर्ड, ड्रेसिंग टेबल वगैरे अरेंज करायचं असेल तर त्यानुसार बेडरूमची साईज किती असायला पाहिजे. हे सगळे पॉईंट्स कन्सिडर करून रूमच्या साईज डिसाईड करणं आणि फर्निचर रिक्वायरमेंट पूर्ण कन्सिडर करणं हा आपला प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग असेल. त्यानंतर नेक्स्ट ही डायग्राम असेल फर्निचर रिक्वायरमेंटची. अशा पद्धतीने आपण प्लॅनिंगमध्ये फर्निचरची अरेंजमेंट करू शकतो. नेक्स्ट प्रिन्सिपल असेल सर्क्युलेशन. तर सर्क्युलेशन मीन्स सिम्पली इट इज द मूवमेंट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे सर्क्युलेशन. तर देर आर 2 टाईप्स ऑफ सर्क्युलेशन. फर्स्ट वन इज हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन अँड सेकंड वन इज व्हर्टिकल सर्क्युलेशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन म्हणजे एकाच फ्लोअरवरती एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाणे, ते झालं तुमचं हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन. पॅसेजेस, कॉरिडोर्स हे हॉरिझॉन्टल सर्क्युलेशनसाठी आपण यूज करू शकतो. व्हर्टिकल सर्क्युलेशन म्हणजे एका फ्लोअर पासून दुसऱ्या फ्लोअरवरती जाणे, हे झाले तो व्हर्टिकल सर्क्युलेशन. व्हर्टिकल सर्क्युलेशन आपण बाय युजिंग स्टेअरकेस, लिफ्ट, एस्केलेटर हे यूज करून व्हर्टिकल सर्क्युलेशन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे लाइटिंग. आपण रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा पब्लिक बिल्डिंग कुठलेही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असताना प्रॉपर लाइटिंग त्या ठिकाणी असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लाइटिंगची अरेंजमेंट आपण कसं करू शकतो, तर प्रॉपर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करून नॅचरल लाईटचा आपण ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. ज्या ठिकाणी काही कारणामुळे किंवा काही ड्रॉबॅक्समुळे आपल्याला नॅचरल लाइटिंगचा यूज करता येत नसेल त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल लाईटसुद्धा यूज करू शकतो. तर हा एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे इलिगन्स. इलिगन्स म्हणजे सिम्पली पूर्ण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट झाल्याच्या नंतर त्याचं इलिव्हेशन कशा पद्धतीने दिसायला पाहिजे, इम्प्रेसिव्ह अपीअरन्स असायला पाहिजे स्ट्रक्चरचा. हे पॉईंट्स पूर्ण तुमचं इलिगन्स या प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंगमध्ये येईल. त्यानुसार पोझिशन ऑफ डोअर्स, विंडोज, मटेरियल एम्प्लॉईड इन कन्स्ट्रक्शन, त्यानंतर इलिव्हेशन ऑफ स्ट्रक्चर हे सगळं आपण त्यानुसार डिसाईड करणार. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे इकॉनॉमी. पूर्ण आपण पॉईंट्स कन्सिडर केले, त्याचसोबत आपल्याला जो आपला क्लायंट आहे त्याची इकॉनॉमिकल कंडिशनसुद्धा काय करावी लागेल, कन्सिडर करावी लागेल. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट असेल. असलेला जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये आपल्याला आपलं कन्स्ट्रक्शन पूर्ण व्यवस्थित विथ क्वालिटी पूर्ण करायचं आहे. सो इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स इन बिल्डिंग प्लॅनिंग. आणि लास्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल असेल सॅनिटेशन. पूर्ण कन्स्ट्रक्शन झाल्याच्या नंतर जे WC असेल, किचन असेल, याच्यामधलं जे काही वेस्ट वॉटर असेल याचं प्रॉपरली अरेंजमेंट करणं, त्यानुसार पाईपलाईन करणं, हा पॉईंट इन्क्लूड असेल सॅनिटेशनमध्ये. आणि पूर्ण स्ट्रक्चरमध्ये हायजेनिक इन्व्हायरमेंट क्रिएट करणं हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रिन्सिपल असेल सॅनिटेशनचा. सो द मेंटेनन्स ऑफ हायजीन इन अ बिल्डिंग इज अ व्हेरी क्रुशियल मीन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे रिमेनिंग 6 प्रिन्सिपल्स आपण आज कवर केलेले आहेत. थँक्यू.